नमस्कार, मी श्रेयस पांडे. बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. शिंदेंच्या दबावाखाली मुलाला आरोपी बनवले. गणपत गायकवाड यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली आपल्या मुलाला आरोपी बनवल्याचा गंभीर आरोप गणपत गायकवाड यांनी केलेला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस निरीक्षकाच्या दालनामध्येच गोळीबार केलेला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली आपल्या मुलाला आरोपी बनवण्यात आलं असा आरोप त्यांनी केलेला. त्यामुळे त्यांनी गोळीबार केला असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. दहा वर्षापूर्वी घेतलेल्या जमिनीच्या वादातून हा गोळीबार करण्यात आल्याचं समजतंय. पोलिसांच्या दालनामध्ये या संदर्भातली चर्चा करण्यासाठी पोलिसांनी बोलवलं होतं, मात्र या चर्चेचं रूपांतर हाणामारीत झालं आणि गोळीबारात झालं. या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईते थेट जोडले गेलेले आहेत. कुणाल, मुलाला आरोपी बनवले असा आरोप, मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली आरोपी बनवण्यात आलं असं गंभीर आरोप गणपत गायकवाड यांनी केलेला आहे. काय संदर्भात ताजा तपशील? श्रेयस, एकंदरीत हे प्रकरण जसजसं पुढे सरकतंय, काल रात्रीपासूनच या प्रकरणाने अनेक वेगळे वळण घेताना पाहायला मिळाले. आमदार गणपत गायकवाड यांनी अनेक जे आरोप आहेत ते मुख्यमंत्र्यांवरती केलेले पाहायला मिळतात. आम्ही वरिष्ठांकडे तक्रार केली, मात्र वरिष्ठांकडे तक्रार करून देखील कोणतीही गांभीर्याने दखल वरिष्ठांनी घेतली नाहीये असं देखील त्यांचा आरोप होता. आणि मुख्यमंत्री यांच्या दबावाखाली पोलीस काम करत असलं, कारण आत्ताची कोर्टाची एक ताजी अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे की मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पोलीस काम करत आहेत असं गायकवाड म्हणणं आहे. माझा मुलगा आरोपी नव्हता तरी त्याला आरोपी बनवण्यात आलं असल्याचं देखील गायकवाडांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे. गायकवाडांनी गोळीबार केला, पोलिसांनी असं कोर्टामध्ये माहिती दिलेली आहे. गोळीबारानंतर बंदूक देखील पोलिसांनी जप्त केलेली आहे अशी माहिती आली आहे. सुनियोजित कट असल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झालं आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. ही महत्त्वाची बाब जी आहे ती पोलिसांनी कोर्टासमोर मांडलेली आहे. पोलिसांची गणपत गायकवाड यांची 14 दिवसांची कोठडी मागवलेली आहे, कारण एकंदरीतच त्यांचा संपूर्ण ऑडिओ टेस्ट होणार आहे, त्यांच्या आवाजाची सॅम्पल्स घेतले जाणार आहेत, त्याचप्रमाणे त्यांची संपूर्णतः चौकशी केली जाणार आहे, त्यांचे फोन रेकॉर्डिंग्स, फोन कॉल्स चेक केले जाणार आहेत. या 14 दिवसामध्ये जी सखोल चौकशी आहे ती आमदार गणपत गायकवाड यांची करायची आहे पोलिसांना, कारण उच्चस्तरीय आदेश. कुणाल, मी जरा थांबवतो आपल्याला. या संदर्भामध्ये प्रेक्षकांना थोडा तपशील आपण देऊयात, नंतर मी परत आपल्याकडे येतो.